मित्रांनो, इच्छा इच्छा कोणाची संपते का? आपलं बी लहानपण होतं, आपण बी हट्टी होतो. मग काय, आपण बी इच्छासाठी पळत होतो. आपल्या आई वडिलांना म्हणत होतो की बाबा माझी ही इच्छा पूर्ण करा. मग ते करत बी होते. त्यांच्याशी जेवढं झालं तेवढं केलं. मग काय, तसं तसं आपण बी मोठं होत जातो. आपल्या बी इच्छा वाढतात. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, असं करता करता आपलं बी आयुष्य जातं. मग भावाचे, बहिणीचे, सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर मग राहते आपली इच्छा. मग काय, आपण बी इच्छेसाठी पळतो. आपलं बी लग्न कार्य होतं. त्यांच्या इच्छेसाठी आपल्याला पळावं लागतं. पळता पळता आपलं आयुष्य अर्ध निघून जातो. मग काय करायचं? तरी सुद्धा त्यांना असं वाटतं पोरांना हे काहीतरी कमी आहे. घरात सर्व काही सुखी असलं तरी लोकांना असं वाटतं. बायको म्हणते काहीतरी कमी, पोरं म्हणतात काहीतरी कमी. मग आता काय करायचं? आपली तर इच्छा पूर्ण होत नाही ना. त्यांच्या इच्छासाठी आपण आपली इच्छा दबून जाते. आपण काय करायचं? हाताची घडी तोंडावर पडतो. काय करायचं? जगातला कुठलाही माणूस असतो ना, तो बिना इच्छा बिगर जगू शकणार नाही आणि जगणार सुद्धा नाही. असं आहे ना की दोन सोन्याचे डोंगर बी असेल ना, तर तिसऱ्याची इच्छा ठेवा. असं जग काहीतरी कमी आहे. माणसाची इच्छा कधी पूर्ण होणार नाही.